आपल्या शाळेच्या प्रांगणात या ठिकाणी साजरा करत आहोत। या ध्वजारोहणासाठी उपस्थित आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय सौ राधाताई, सोबतच सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे आदरणीय सदस्य, त्या प्रत्येक हाकेला हो म्हणणारे, शाळेचं कोणतंही काम असो त्या कामाला सहकार्य करणारे आपल्या गावचे ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय मस्तानभाऊ तडवी, सोबतच आमचे सर्व आजी माजी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, त्यामध्ये आमचे अशरफ असतील, पप्पूभाऊ निंबाळकर असतील, त्या ताई असतील, सोबतच शहीदजी पाले गावातील चिंदोपटण असतील, प्रत्येक जण जो की आज या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचं पुनश्च एकदा मी शाळेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि सर्वांना या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। मित्रांनो, गेल्या 77 वर्षामध्ये आपण काय कमवलं आणि काय गमावलं याचा लोकाजोखा या ठिकाणी मांडणार नाही, परंतु प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य, जिथे राज्य हे कायद्यानं चालतं। अगोदरच्या काळात तुम्हाला माहिती असेल की राजा असायचा आणि राजा जसं सांगेल त्या पद्धतीने तो कारभार चालायचा, परंतु भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीने संपूर्ण जगभरातील जे काही संविधान आहेत त्या संविधानाचा अभ्यास केला आणि एक चांगलं आणि उत्तम एक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगाला दिलं। तर सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो। आणि मित्रांनो, गेल्या या 77 वर्षामध्ये आपण बघत असू की भारताने अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रगती केलेली, मग त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक जीवन असेल, सर्व प्रकारचा जो